नमस्कार, मी अदिती. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे माझ्या घरी हळदी कुंकू. तुम्हाला जर हळदी कुंकूचा कार्यक्रम कसा झाला पाहिजे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर हा जो ब्लाऊज मी घातला आहे ना, तो मी स्वतः आरीवर्क केलेला आहे आणि पहिला स्वतः आरीवर्क करून घातलेला ब्लाऊज आहे. आणि मी आज हळदी कुंकू असल्यामुळे अशी काही छान तयारी केली होती. पिहूला तयार केलं होतं कारण बोरस्नानसुद्धा आहे. मस्त डोरच्या बाहेर नवीन तोरण वगैरे लावलं, छान रांगोळी काढली. रांगोळी बघा किती सुंदर दिसते. मला वाटत होतं माझीच नजर लागेल की काय, रांगोळीला कोणी मोडेल की काय असं वाटत होतं. खूप सुंदर दिसत होती रांगोळी. हे छोटंसं डेकोरेशन केलं आणि त्यानंतर आपण जाऊया आतमध्ये. हॉलमध्ये सुद्धा सुंदर मी डेकोरेशन केलं होतं. सगळ्या बायका येणार म्हणून छान हंतरून वगैरे टाकलं होतं सगळ्यांना बसायला आणि बोरस्नानची सुद्धा तयारी केली. आणि हे छोटंसं मी विठ्ठल रुक्माईचं डेकोरेशन केलं आहे, जो की आता सध्या तरी इंटरनेटवरती ट्रेंड चालला आहे. आणि माझी विठू माऊली बघा किती सुंदर दिसत आहेत दोघेही, विठ्ठल रुक्माई. आणि डेकोरेशन पण खूप सुंदर झालं आहे. मीच स्वतःला नटते की किती सुंदर केलं आहे आदिती, किती सुंदर केलं आहे आदिती. तर छान असं मी डेकोरेशन केलं, तयारी केली हळदी कुंकवाची. आता मी वाण काय आणला आहे तेही तुम्हाला सांगते. तर वाणामध्ये मी भरण्या आणल्या आहे. ह्या ज्या भरण्या आहेत ह्या 25 भरण्या आणल्या आहे, कारण तेवढ्या मी बायका बोलवलेल्या आणि सगळ्या सोबत नाही आल्या, थोड्या थोड्या करून आल्या. आणि त्यानंतर आम्ही छान अगोदर बोरस्नान करून घेतलं. पिहू इतकी रडत होती, तिला थोडासा ताप आल्यामुळे बसतच नव्हती. मग तिला एखादं खेळणं टॉयज दिलेत आणि तिला मी मोबाईल दिला बघायला. त्यानंतर ती बसली आहे थोडा वेळ. तुम्हाला दिसत असेल फोटोत, सगळ्या फोटोंमध्ये मोबाईल आहे तिच्या हातामध्ये. तिचं औक्षण करून घेतलं, छान तिचं बोरस्नान केलं. अगोदर मी करून घेतलं आणि नंतर आम्ही सगळ्या बायकांनी मिळून केलं. बघा किती गोड वाटते बाळ माझं. आणि हेच पहिले 5च वर्ष आपण करू शकतो, त्यामुळे मी पण खूप हौशीने करते आहे. तुमच्याकडे पण लहान मुलं असेल तर नक्की करा. 5 वर्षानंतर पुन्हा हा वेळ येणार नाही, पुन्हा आपण हे बोरस्नान वगैरे करू शकणार नाही. छान तिचं बोरस्नान झालं. त्यानंतर मी सगळ्यांना हळदी कुंकू लावून घेतलं आणि सगळ्यांना पान, सुपारी आणि वाण दिला. आणि त्यानंतर त्यांच्यासाठी खायला पण केलं होतं. मी सगळं घरीच बनवलं आहे, सकाळपासून बनवते आहे. तर ही पापडी चाट बनवली आहे मी सगळ्यांसाठी. तर 25 ते 30 प्लेट होतील एवढा मी एवढं बनवून ठेवले, म्हणजे तयारी करून ठेवले. थोड्या थोड्या करून प्लेट जशा येतील बायका तशा बनवल्या आणि त्यांना दिलं खायला. तर माझ्या घरचा हळदी कुंकवाचा असा छानसा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर थोडे फोटोज व्हिडिओज काढले. आता मला लागली होती खूप भूक, पोटात कावळे ओरडत होते. दुपारपासून कंटिन्यू इकडे तिकडे पळत होते. सगळी तयारी केली. मग आता म्हटलं चला आपण बनवलेली पापडी चाट टेस्ट करून बघूया. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. पुन्हा भेटू, बाय.